आजची तरुण पिढी ही त्या देशाचं उद्याचं भविष्य मानलं जातं। पण याच पिढीच्या मानगुटीवरती जेव्हा गुन्हेगारीचं भाईगिरीचं भूत बसतं तेव्हा आपल्या हातून एखाद्याचा जीव जातोय याचंही भान नसतं। अशीच रक्तरंजित घटना पुण्याच्या राजगुरुनगर भागातून समोर आली आहे। खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं वर्गात शेजारी एकाच बेंचवरती बसणाऱ्या मित्रावरती चाकूनं हल्ला केलाय आणि यात त्या मुलाचा मृत्यू झालाय। नेमकं त्या क्लासमध्ये काय घडलं, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या वादामागची कहाणी नेमकी काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राजगुरुनगर येथे संस्कार कोचिंग म्हणून एक खासगी कोचिंग क्लास आहे। एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा क्लास चालवला जातो। सकाळी क्लासमध्ये 10वीचा गणिताचा विषयाचा क्लास सुरू असतानाच एका विद्यार्थ्यानं क्लासमध्येच मित्रावरती जीवघेणा हल्ला केला। शिक्षक शिकवत असतानाच अचानक हा मुलगा उठला, त्यानं सोबत आणलेला चाकू बॅगेतून काढला आणि मित्रावरती सपासप वार करू लागला। या मुलानं मित्राचा गळा चिरला, पोटामध्ये चाकू भोकसला। या हल्ल्यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। क्लास सुरू असतानाच ही हल्ल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली। सगळेच विद्यार्थी प्रचंड घाबरले। मित्रावरती हल्ला करून हा आरोपी मुलगा दुचाकीवरून पळून गेला। त्यानंतर क्लास घेणाऱ्या महिला शिक्षिकेनं त्या मुलाला घेऊन रडत बाहेर आली। उच्चभ्रू सोसायटीत हा खासगी क्लास सुरू होता। महिला शिक्षिका बाहेर ओरडत आल्यानंतर शेजारच्या एका तरुणानं त्याला दुचाकीवरती जवळच्या साळुंखे हॉस्पिटलमध्ये नेलं। त्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यामध्ये ॲम्ब्युलन्सने नेण्यात आलं होतं। पण या विद्यार्थ्याचे खूप रक्त वाया गेलेलं होतं आणि त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक होती, त्यामुळे त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला। मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांपूर्वीच त्याच्या मुलाचं काही मुलांसोबत भांडण झालं होतं, पण याबाबत काहीच कल्पना शिक्षकांनी दिली गेली नव्हती। मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना ही गोष्ट समजली। 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती। त्यांनी घरात कोणाला सांगितलं ना, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही। मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला। त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी। क्लासवाले का झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये 3 महिन्यांपूर्वी सुद्धा वाद झाले होते, त्यामुळे जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या आरोपी मुलाला अटकही करण्यात आल्याचं बोललं जाते। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु एक जबाबदारी म्हणून जेव्हा या दोघांचा वाद झाला होता क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये, तेव्हा त्या शिक्षकांची जबाबदारी होती की त्याच्या कुटुंबांना, पालकांना याची माहिती दिली जावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।